नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माय विजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या सराव प्रश्नपत्रिका आणि त्यांचे स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण एकूण 29 सराव पेपर घेतलेले आहेत. हे सर्व सराव पेपर तुम्ही जर सोडवले नसतील तर govardhanshinde.blogspot.com या साईटवर तुम्ही सर्च करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व प्रश्नपत्रिकांची आणि जवळपास 100पेक्षा जास्त सराव चाचण्यांची लिंक मी दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या सोडवू शकता, अधिकाधिक सराव करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी वेळामध्ये आपण या सराव पेपर क्रमांक 29चे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तुम्ही हा पेपर जर सोडवला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या पेपरची लिंक देणार आहे. या पेपरमधील भाषा विषयाचे 20 प्रश्न आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने ही चाचणी होती. पहिला भाग होता बुद्धिमत्ता, दुसरा गणित आणि तिसरा जो भाग आहे तो आहे भाषा. हा उतारा आता आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 61 ते 65साठी हा उतारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न वाचतो आणि मग त्यानंतर प्रश्न वाचून उतारा वाचून प्रश्न सोडवत असतो. तुम्ही ही चाचणी हा पेपर सोडवलेला आहे आणि म्हणून आपण अगोदर उतारा वाचूया आणि मग नंतर लगेच प्रश्न सोडवूया. मी आता उतारा मोठ्याने वाचत आहे, तुम्ही हा उतारा मोठ्याने वाचा. हिमालयातील एका गुहेत एक सिंह राहत होता. सिंह कोठे राहत होता हे लक्षात ठेवा. एके दिवशी सकाळी तो शिकारीला निघाला. सिंह शिकार करून त्याचं उपजीविका भागवत असतो. त्याने एक मोठी म्हैस मारली. त्याने एका म्हशीची शिकार केली. एक भुकेलेला कोल्हा झाडीमागे लपला होता. तो सिंहाला भेटण्यासाठी झाडीतून बाहेर आला. कोल्हा म्हणाला, हे राजा, मला तुझा गुलाम कर. मला तुझा सेवक कर. रोज तुझे खाणे झाले की उरले सुरले मांस मला खायला देत जा. तो कोल्हा सिंहाला काय म्हणाला की मला तुझा गुलाम कर आणि तुझं उरलं सुरलं मांस आहे ते मला खायला देत जा. सिंह म्हणाला, तू शिकारीसाठी प्राणी शोधून काढायला मला मदत केलीस तरच तुला खाण्यासाठी उरली सुरली शिकार देत जाईन. विद्यार्थी मित्रांनो, सिंहाने एक अट टाकली की तू मला जर शिकारीसाठी प्राणी शोधून दिला तर मी तुला नक्कीच उरलं सुरलं माझी जी शिकार आहे ती मी तुला देत जाईन. टेकडीवर उभा राहून तू टेहळणी करायची आणि एखादा प्राणी येताना दिसला की तू मला इशारा करायचा. पहा, सिंहाने कोल्ह्यासाठी एक काम सांगितलं. तू टेकडीवर उभा राहायचं, टेहळणी करायची, एखादा प्राणी येताना दिसला की मला इशारा करायचा, म्हणजे मी सावजावर हल्ला करून त्याला ठार मारेन. सावज म्हणजे शिकार. शिकारी कोण? सिंह. आणि सावज कोण? एखादा प्राणी. सिंह आणि कोल्ह्याने अशा प्रकारची तडजोड केली. कोणती तडजोड केली की एकाने शिकार शोधून द्यायची आणि एकाने शिकार करायची आणि उरलं सुरलं मांस कोल्ह्याला द्यायचं. जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागे तेव्हा तेव्हा कोल्हा प्राण्यांची वाट पाहत असे. प्राणी दिसताच सिंहाला बोलवत असे. सिंह त्यावर तुटून पडून प्राण्यांना ठार मारत असे. अशा पद्धतीने हा त्यांचा रोजचा कार्यक्रम चालू होता. आता विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित आता आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, या उतार्यातील पहिला प्रश्न किंवा या प्रश्नपत्रिकेतील 61वा प्रश्न. कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण पर्याय ए, त्याला सिंहाची भीती वाटत होती. बी, त्याला सिंहाकडे असलेले मांस हवे होते. सी, सिंहाने एक म्हैस मारली होती. आणि डी, सिंह जंगलाचा राजा होता. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. चला, योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. मी आता या ठिकाणी कोणाचंही नाव घेणार नाही. लगेच प्रश्नाचं योग्य उत्तर मी सांगणार आहे. तुम्ही तुमचं नाव, प्रश्न क्रमांक आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक कमेंटमध्ये टाईप करायचा आहे. तुमच्या कमेंट रेकॉर्ड होत आहेत.
ओके, मी आता कोणाचंही नाव घेणार नाही. योग्य उत्तर मी लगेच सांगतोय. कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण त्याला सिंहाची भीती वाटत होती का? नाही. त्याला सिंहाकडे असलेले मांस हवे होते का? होय. सिंहाने एक म्हैस मारली होती का? नाही, मारली होती, परंतु त्यासाठी तो गुलाम होऊ इच्छित होता का? नाही. सिंह जंगलाचा राजा होता म्हणून कोल्हा त्यांचा गुलाम होणार होता का? नाही. तर योग्य उत्तर काय आहे? त्याला सिंहाकडे असलेले मांस हवे होते. प्रश्न पुढचा तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो. सिंह कोठे राहत होता? अगदी सोपा प्रश्न. पर्याय ए जंगलात, बी झाडीत, सी वनात आणि डी गुहेत. पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की जंगलामध्ये सिंह राहतो, झाडीमध्ये पण राहतो, वनामध्ये पण राहतो, परंतु उतार्यात काय सांगितलं आहे? तो गुहेत राहतो. आणि म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 63वा. सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण कोल्हा पर्याय ए सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता, बी सिंहाला शिकार करून देणार होता, सी झाडामागे लपून बसणार होता आणि डी टेकडीवर उभा राहणार होता. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय असेल? सिंहाने कोल्ह्याची मागणी का मान्य केली? कारण सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता. कारण कोल्हा सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता आणि म्हणून पर्याय क्रमांक ए किंवा 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 64वा तुमच्यासमोर. उतार्यात आलेला सावज या शब्दाचा अर्थ. पहा, मी उतारा वाचतेवेळी या शब्दाचा अर्थसुद्धा सांगितला होता. बऱ्याच जणांना लक्षात आला असेल. सावज म्हणजे काय? तर शिकार, शिकारी नव्हे, म्हैस नव्हे किंवा सिंह नव्हे. विद्यार्थी मित्रांनो, सावज या शब्दाचा अर्थ आहे शिकार, म्हणजे ज्या प्राण्याची शिकार केली जाते तो प्राणी म्हणजे शिकार. चला, अशा पद्धतीने पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65वा तुमच्यासमोर. सिंह व कोल्ह्याने केलेल्या तडजोडीमुळे कोणाचा लाभ झाला? पर्याय ए एकट्या सिंहाला, बी एकट्या कोल्ह्याला, सी सिंह व कोल्हा या दोघांना आणि डी जंगलातील प्राण्यांना. कोणाला लाभ झाला हो? अगदी सोपा प्रश्न. योग्य उत्तर सिंह व कोल्हा या दोघांनाही त्याचा लाभ झाला. कारण कोल्ह्याने शिकार शोधून दिली, सिंहाने ती शिकार केली आणि दोघांनी मिळून ती खाल्ली. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा उतारा हा प्रश्न क्रमांक 66 ते 70साठी आहे. हा उतारा आपण वाचूया आणि मग नंतर प्रश्न सोडूया. उतारा थोडासा मोठा करतो जेणेकरून आपल्याला क्लिअर दिसेल. मी उतारा मोठ्याने वाचतोय, तुम्हीसुद्धा उतारा मोठ्याने वाचा. मुलांनी आणि मुलींनी आपसात कामाची विभागणी केली. कुठलं तरी काम असेल, मुलं आणि मुली त्यांनी आपापसात कामाची विभागणी केली. अजयने आणि विजयने आपल्या घरातून 2 मोठ्या टोपल्या आणल्या. इकडे तिकडे पडलेले कागदांचे तुकडे, रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या मुलांनी गोळा केल्या, एकत्र केल्या, जमा केल्या. ओके, त्यांनी त्या टोपल्यामध्ये ठेवल्या. काय? कागदाचे तुकडे असतील, रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे. आणि जवळच्या कचराकुंडीत त्या टोपल्या रिकाम्या केल्या. जवळ एक कचराकुंडी होती आणि सगळा कचरा तो कचरा त्या कचराकुंडीमध्ये त्यांनी टाकला. त्यांना माहीत होते की कचराकुंडी साफ करण्यासाठी एक कचऱ्याचा ट्रक रोज येत असतो. सकाळ संपायच्या वेळेपर्यंत बाग कितीतरी अधिक स्वच्छ नीटनेटकी दिसू लागली. अशा पद्धतीने मुलांनी एक बाग साफ केली, स्वच्छ केली. त्या दिवसापासून पुढे मुलांनी लक्ष ठेवले की त्यांची बाग स्वच्छ राहील आणि त्यात काही फेकून दिलेल्या वस्तू राहणार नाहीत. पहा, मुलेसुद्धा किती काळजीपूर्वक त्या बागेची स्वच्छता करत होते. अजयच्या वडिलांनी त्यांना फुलांचे वाफे बनवायला मदत केली. अजयच्या वडिलांनीसुद्धा काय केलं की फुलांचे जे वाफे आहेत ते बनवायला मदत केली. आणि मुलांनी आळीपाळीने बियाण्याला पाणी घातले. जेव्हा फुले उमलली तेव्हा परिसरातल्या प्रत्येकाला आनंद झाला. बाग तर स्वच्छ झाली परंतु त्यांनी फुलांच्या बिया लावल्या आणि त्यापासून जेव्हा फुले उगवली तेव्हा परिसरातल्या प्रत्येकाला आनंद झाला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या उतार्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. थोडंसं वेगाने कमेंट करत चला. ओके, चला. प्रश्न 66वा तुमच्यासमोर. मुलांनी पुढीलपैकी काय उचलले नाही? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. पर्याय ए कागदाचे तुकडे, बी प्लास्टिकच्या पिशव्या, सी कचरा आणि डी कचरा कुंडी. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर
मी लगेच सांगणार आहे. कागदाचे तुकडे उचलले का होय. प्लास्टिकच्या पिशव्या उचलल्या, कचरा पण उचलला. त्याने कचरा कोंडी उचलली नाही. म्हणजे प्रश्न काय विचारला आहे की पुढीलपैकी काय उचलले नाही असं विचारलेलं आहे आणि म्हणून कचरा कोंडी त्यांनी उचलली नाही. पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 67 तुमच्यासमोर. परिसरातल्या लोकांना आनंद झाला कारण पर्याय ए बागेत इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या, बी बागेत फुले उमलली होती, सी त्यांना बागेत फिरता येत होते आणि डी मुलांनी स्वतः काम केले. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला होता. कन्फ्यूज झालेले आहेत मुलं. बागेत तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या म्हणून लोकांना आनंद झाला का? नाही. बागेत फुले उमललेली होती म्हणून लोकांना आनंद झाला. पर्याय क्रमांक बी हे उत्तर योग्य आहे. त्यांना बागेत फिरता येत होते म्हणून नाही किंवा मुलांनी स्वतः काम केले म्हणून नाही, तर बागेत फुले उमललेली होती असा उल्लेख उतार्यामध्ये आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न. मुलांनी टोपल्या आणल्या कारण ए कचराकुंडी उचलण्यासाठी, बी फुले गोळा करण्यासाठी, सी खत वाहून नेण्यासाठी आणि डी इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं होतं, परंतु विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. कारण इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी अजयने आणि विजयने टोपल्या आणल्या होत्या. पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 69. उतार्यात आलेला गोळा केल्या या शब्दाचा अर्थ काय? मिळवल्या, वाहून नेल्या, एकत्र साठवल्या आणि स्वच्छ केल्या. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलं होतं, परंतु योग्य उत्तर आहे एकत्र साठवल्या. गोळा केल्या म्हणजे काय? जो कचरा होता तो त्यांनी एकत्र गोळा केला होता, साठवला होता. पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे. या उतारातील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण आता. प्रश्न क्रमांक 17. हर्ष या शब्दासाठी उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शब्द संपत्तीवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. हर्ष या शब्दासाठी पर्याय आहे ए स्वच्छ, बी दुःख, सी संतोष आणि डी आनंद. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे हर्ष म्हणजेच आनंद. संतोष हा सुद्धा आनंद. हर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे, परंतु उतार्यात आलेला नाही. उतार्यात आलेला असं विचारलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा उतारा हा प्रश्न क्रमांक 71 ते 75साठी आहे. मी उतारा मोठ्याने वाचतोय, तुम्हीसुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे आणि मग नंतर आपण प्रश्न सोडवूया. थोडंसं वेगाने घेतोय, कोणाचंही नाव घेत नाही. गुड मॉर्निंग वगैरे सगळं झालेलं आहे. इमोजी टाकू नका. तुम्ही तुमचं नाव, प्रश्न क्रमांक आणि पर्याय. खूप सारे विद्यार्थी आहेत की अगदी व्यवस्थित नाव टाकत आहेत, पर्याय टाकत आहेत. चला, क्षमा करणे चांगले. हा उतारा बहुतेक एखाद्या वेळ झालेला असू शकतो, परंतु केलेली क्षमा विसरून जाणे हे त्यापेक्षाही चांगले. क्षमा म्हणजे माफ करणे. माफ करतो आपण एखाद्याने चूक केली असेल, परंतु माफ केलं हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवणे योग्य नाही. ते विसरून जाणे हे त्यापेक्षाही चांगलं आहे असं म्हटलं आहे. दुसऱ्याला केलेली क्षमा आपण लक्षात ठेवली की अहंकार वाढतो. पहा, आपण एखाद्याला क्षमा केली, परंतु त्याला ते जर लक्षात ठेवलं तर आपला अहंकार वाढतो. क्षमा करावी व विसरून जावे. क्षमा हे वीरांचे भूषण आहे. जो क्षमा करतो तो वीर आहे, शूरवीर आहे असं म्हटलेलं आहे. पापाचे पुण्यामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती क्षमेमध्ये आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, क्षमेमध्ये किती मोठी शक्ती आहे हे सांगितलेलं आहे. जो माणूस क्षमाशील आहे, पहा क्षमा आणि क्षमा यामध्ये फरक आहे. जो माणूस क्षमाशील आहे त्याला संरक्षणासाठी बाह्य कवचाची आवश्यकता लागत नाही. पुढे सांगितलेलं आहे आपल्याला, सुडाचा आनंद हा एक दिवस टिकतो, परंतु क्षमेचा आनंद हा सदैव टिकतो. जीवनातील सारे दुःख पचवण्याचे सामर्थ्य वाढणे म्हणजे क्षमावृत्ती होय. पहा, जे काही आपलं दुःख आहे ते पचवण्याचं सामर्थ्य जर वाढवायचं असेल तर क्षमावृत्ती वाढवणे हे खूप आवश्यक आहे. आपण जगाला क्षमा करीत राहिलो की तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो व अखंड आनंद प्राप्त होतो. अशा पद्धतीने हा उतारा झालेला आहे. तर आता आपण प्रश्न पाहूया. शूरवीरांचा खरा अलंकार कोणता? थोडंसं वेगाने घेतोय मी. शूरवीरांचा खरा अलंकार कोणता? पर्याय क्रमांक ए क्षमा हे उत्तर अगदी बरोबर आहे.
पुढचा प्रश्न तुमच्यासमोर, प्रश्न क्रमांक 72. माणसाचा गर्व केव्हा वाढतो? पर्याय ए पुण्य मिळाल्यावर, बी आनंद झाल्यावर, सी क्षमा केल्यावर आणि डी केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर. बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं होतं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी, परंतु योग्य उत्तर काय आहे? माणसाचा गर्व केव्हा वाढतो, अहंकार केव्हा वाढतो, तर केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 73 तुमच्यासमोर. उतार्यात आलेल्या वर्णनावरून पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? पर्याय ए केलेली क्षमा लक्षात ठेवावी, बी सुडाचा आनंद अमर्याद टिकतो, सी क्षमा केल्याने अहंकार वाढतो आणि डी वरील सर्व पर्याय योग्य. खूप सोपा प्रश्न, परंतु तितकाच गोंधळून टाकणारा प्रश्न आहे. पर्याय काळजीपूर्वक वाचा, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. चला योग्य उत्तर लगेच सांगतोय. उतार्यात आलेल्या वर्णनावरून पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? केलेली क्षमा लक्षात ठेवावी हे चुकीचे विधान आहे. सुडाचा आनंद अमर्याद टिकतो का? एकच दिवस टिकतो, हे पण चुकीचे विधान आहे. क्षमा केल्याने अहंकार वाढतो, पण हे पण चुकीचे विधान आहे. परंतु पर्याय चौथा काय आहे? वरील सर्व पर्याय बरोबर आणि म्हणून डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 74. क्षमा केल्याचा आनंद किती वेळ टिकतो? 1 दिवस, 1 वर्ष, 1 महिना, सदैव. चला योग्य उत्तर, सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर सांगतोय मी. सदैव. पर्याय क्रमांक डी किंवा 4 हे उत्तर अगदी बरोबर. प्रश्न 75. वरील उत्तरास कोणते शीर्षक द्याल? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. शीर्षकाचा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. शीर्षकाचा प्रश्न कसा सोडवायचा हे मी नेहमी सांगत असतो. तुम्ही जेव्हा प्रश्न वाचता, पर्याय वाचता, तेव्हा शीर्षकाचा प्रश्न आपल्याला लगेच त्या उताराला शीर्षक कोणतं असतं हे आपल्याला समजतं. जर समजलं नसेल तर उतारा काळजीपूर्वक वाचा. कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिलेला आहे, कोणत्या गोष्टीची माहिती अधिक सांगितलेली आहे ते पहा. त्यावरून तुम्हाला उतार्याचं शीर्षक दिसतं. आणि तुम्ही जेव्हा सराव करत असता तेव्हा प्रत्येक उतार्याला शीर्षक देत राहा, म्हणजेच शीर्षकाचा प्रश्न तुम्हाला अगदी सोपा जाईल. चला योग्य उत्तर आता आपण पाहणार आहोत. या उतार्याला योग्य शीर्षक कोणतं द्याल? क्षमाशीलता. औदार्यशीलता नाही, क्षमाशीलता नाही किंवा कृतज्ञशीलता नाही, तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर. पुढचा उतारा प्रश्न क्रमांक 76 ते 80 आहे. ओके, उतारा मी मोठ्याने वाचतोय, तुम्हीसुद्धा उतारा मोठ्याने वाचा. मोठ्याने वाचण्याचे अनेक फायदे आहेत आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो उतारा मोठ्याने वाचला पाहिजे. चला उतारा वाचूया. गॅस, पेट्रोलियम आणि इलेक्ट्रिकल याचा प्रसार होण्यापूर्वी लाकूड आणि कोळसा ही 2 महत्त्वाची इंधने होती. आता गॅस आहे, पेट्रोलियम पदार्थ आहेत, इलेक्ट्रिक आहेत, सौर ऊर्जेवरचे आहेत. ओके, परंतु त्यापूर्वी लाकूड आणि कोळसा, कोणता कोळसा ते आपण पुढे पाहूयात. आपण जमिनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे काही वर्षांनी कोळशात रूपांतर होत असताना वनस्पतींद्वारे एक प्रकारे त्यात सौर ऊर्जा शिल्लक राहिल्यामुळे हे खनिज कोळशाचे साठे सौर ऊर्जेची कोठारे म्हणून ओळखले जातात. पहा, खनिज कोळसा म्हणजेच ज्याला आपण दगडी कोळसा, एखादी वनस्पती आहे ती गाडली गेल्यानंतर त्याचं रूपांतर खनिज कोळशामध्ये होतं आणि हे खनिज कोळसा यालाच सौर ऊर्जेची कोठारे म्हणून सुद्धा ओळखले जाते. कारण वनस्पतींचे काही वर्षाने कोळशात रूपांतर होत असताना त्यात एक सौर ऊर्जा शिल्लक राहते. म्हणून थोडंसं वर घेतो मी. त्याच्या उपयुक्ततेमुळे दगडी कोळसा हा काळा हिरा म्हणून ओळखला जातो. आता आपण जी लाईट वापरत आहोत त्या दगडी कोळशावर तयार झालेली लाईट आहे आणि म्हणून यालाच हिरा म्हणून, काळा हिरा म्हणून ओळखलं जातं दगडी कोळशाला. 7,50,000 कोटी टन कोळशाचे साठे पृथ्वीच्या पोटात अजूनही दडलेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो. अजून खूप सारे कोळशाचा साठा पृथ्वीच्या पोटामध्ये आहे. खनिज कोळशाचा खप दर वर्षाला अंदाजे 45,000 लाख टन इतका दरवर्षी याची मागणी वाढतच आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी खप किती आहे? खप असणे म्हणजेच त्याचा वापर किती होत आहे दगडी कोळशाचा? 45,000 लाख टन इतका. ओके, जगात खर्च होणाऱ्या एकंदर ऊर्जेपैकी 30% ऊर्जेची गरज ही कोळशामुळे भागवली जाते. अशा पद्धतीने हा उतारा झालेला आहे. आता या उतारावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत.
तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे द्यायचेत. काही विद्यार्थी प्रश्न आणि पर्याय वहीमध्ये लिहून घेत आहेत. ही खूप चांगली सवय आहे. प्रश्न 76वा, वरील उतार्यामध्ये कशाची माहिती सांगितलेली आहे? पर्याय ए दगडी कोळसा, बी सौर ऊर्जा, सी लाकूड आणि डी गॅस. योग्य उत्तर काय आहे? दगडी कोळसा. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर. प्रश्न 76वा झालेला आहे. 77वा प्रश्नाकडे जाऊया आपण. दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा साठवलेली असते असे उतार्यात सांगितले आहे? औष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, विद्युत ऊर्जा, बोलणे. काही विद्यार्थ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक ए होतं, परंतु सौर ऊर्जा साठवलेली असते असं उतार्यात सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न 78वा, जगातील खर्च होणाऱ्या ऊर्जेपैकी किती टक्के गरज कोळशामुळे भागवली जाते? 100, 30, 33, 70. सोपा प्रश्न आहे. इथंच उत्तर पाहून आपण सांगू शकतो. पर्याय क्रमांक बी 30% जी गरज आहे ती दगडी कोळशामुळे भागवली जाते. प्रश्न 79वा, दगडी कोळशाला काय म्हणतात? औष्णिक विद्युत, पांढरा हिरा, सौर ऊर्जेची कोठारे, खनिज तेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, परंतु काही विद्यार्थी गोंधळून गेले होते. सौर ऊर्जेची कोठारे म्हटलं जातं आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर. चला, या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण आता. कोळशाचा खप दर वर्षाला अंदाजे किती असतो? पहा, 7,50,000 टन असं लिहायला पाहिजे होतं. इथं टन, प्रत्येकाच्या ठिकाणी टन लिहायला पाहिजे होतं. चला ठीक आहे, 45,000 टन, 45,000 लाख टन असं पाहिजे होतं. ओके, हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज झालेला आहे, परंतु योग्य उत्तर तुम्ही व्यवस्थित निवडलेलं आहे. चला, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किंवा 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. थोडंसं कन्फ्यूज इथं लाख असं लिहिलेलं नाही किंवा टन असं लिहिलेलं नाही. चला, योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी. ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 29चे स्पष्टीकरण पाहिलेले आहे. अशाच सराव प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. तुम्ही त्यांचा अधिकाधिक सराव करा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत चला. खूप सारे विद्यार्थी आहेत परंतु लाईक मात्र करायला विसरतात. लाईक करत चला, जेणेकरून आम्हाला असं वाटतं की मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल. ओके, चला, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खाली लाल बटन दिसत असेल सबस्क्राईबचं, बेल आयकॉनवर प्रेस करा. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थांबणार आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.